नामदार राधाकृष्ण विखे पाटील आमच्या मोठे बाबा शाळेतून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा। राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या 2 दिवसापासून विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत। आज शिर्डीतील खंडोबा मंदिर ट्रस्टच्या वतीने एक स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला। शिर्डीतील साईनाथ माध्यमिक विद्यालय, जिल्हा परिषद शाळा आणि मोठे बाबा शाळा या शैक्षणिक संस्थांमधील गरजू विद्यार्थी-विद्यार्थिनींना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले। खंडोबा मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी आणि सदस्यांनी प्रत्यक्ष शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना या साहित्याचे वाटप केले। यावेळी शाळांमधील विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी शिर्डीतील खंडोबा मंदिरात नागरे कुटुंबियांच्या वतीने विशेष धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये महामृत्युंजय मंत्राचा जाप, अभिषेक पूजा आणि अन्नदानाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष संदीप नागरे, उपाध्यक्ष अजय नागरे, प्रतापराव जगताप, दीपक नागरे, बाळासाहेब कोते, राजेंद्र बनकर यांच्यासह गावातील अनेक नागरिक आणि ग्रामस्थ उपस्थित होते। वाढदिवसाचे औचित्य साधून अशा प्रकारच्या गरजूंना मदतीसाठी सामाजिक उपक्रम राबवल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले। श्री सद्गुरू साईनाथ महाराज, श्री खंडोबा महाराज, तसंच माळसापती आणि आमच्या शाळेचे माजी अध्यापक गुरुवर्य मनोहर नागरे सर, त्याचबरोबर त्यांचे संपूर्ण नागरे कुटुंबीय यांचं श्री साईनाथ माध्यमिक विद्यालय या शिर्डीतल्या सर्वात जुन्या असलेल्या शाळेला नेहमी सहकार्य असतं आणि आज देखील नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांनी आमच्या विद्यालयातले सर्व गरजू विद्यार्थी जे आहेत त्यांना या ठिकाणी बोलवलं। त्यांना शालेय वस्तू, वह्या, कंपास पेटी, पुस्तकं यांचं वाटप केलं आणि सर्व विद्यार्थ्यांना भरभरून मदत केली। मी साईनाथ माध्यमिक विद्यालयाच्या वतीनं, त्याचबरोबर आमचे माजी मुख्याध्यापक श्री डुबल सर, आत्ताचे मुख्याध्यापक श्री वारुळे सर, श्री जाधव NP सर यांच्या वतीनं समस्त नागरिक कुटुंबियांचं हार्दिक आभार त्या ठिकाणी व्यक्त करतो। नामदार साहेबांचा वाढदिवस संपूर्ण मतदारसंघातच नाही, जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण राज्यभरामध्ये प्रचंड उत्साहात साजरा त्या ठिकाणी होत आहे आणि या कर्तृत्ववान व्यक्तीच्या वाढदिवसाचा फायदा सर्व गोरगरीब व्यक्तींना त्या ठिकाणी पर्यावरण असेल, वृक्षारोपण असेल, पर्यावरणाला, सर्व लोकांना, तसंच आमच्या शालेय विद्यार्थ्यांना याचा खूप फायदा त्या ठिकाणी झाला आहे। कारण वाढदिवस नामदार साहेबांचा आहे, परंतु त्यानिमित्तानं अनेक दाते जे आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी शालेय वस्तूचं वाटप करत आहेत। कालच शाळा उघडलेल्या आहेत, विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तकं, कंपास यांची खूप आवश्यकता त्या ठिकाणी आहे। गोरगरीब विद्यार्थी खूप आहे, सध्याची महागाई वगैरे पाहता पालकांना देखील त्या ठिकाणी त्या गोष्टी घेणं शक्य नाही, पण अशा रूपानं त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना मदत होत आहे। नक्कीच नामदार साहेबांचा वाढदिवस या ठिकाणी सार्थक झालेला। श्री साईनाथ माध्यमिक विद्यालय शिर्डी येथील विद्यार्थी आम्हाला श्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जन्म दिवसाच्या निमित्ताने वह्यांचे वाटप करण्यात आले, त्याबद्दल आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या व विद्यार्थिनींच्या वतीने त्यांचे आभार, धन्यवाद व त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। याचा सार्थ अभिमान आहे आम्हाला की नामदार साहेबांनी सर्व कार्यकर्ते, नगरसेवक व त्यांचे जे सर्व जे कार्यकर्ते, त्यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते, त्यांनी त्यांना आवाहन केलं की गरजू विद्यार्थ्यांना व गोरगरीब मुलं जे आहे त्यांना शालेय वाटप, वह्या, पुस्तक, दप्तर याचं वाटप करावं, बाकीच्या अनावश्यक खर्चाला टाळावं आणि त्याचा संपूर्ण नगर जिल्ह्यात तर काय पूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणी रक्तदान शिबिर करू राहिले, कोणी शालेय वाटप करू राहिले आणि विकासाचे महापुरुष म्हणून नामदार विखे साहेबांकडे आज पूर्ण महाराष्ट्रात बघितलं जातं आणि संपूर्ण महाराष्ट्रभर ठिकठिकाणी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त हे कार्यक्रम आज 2 दिवसापासून चालू आहे, त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे व साहेबांच्या याच दूरदृष्टिकोनातून एक वेगळी साहेबांची
ओळख निर्माण जी महाराष्ट्राची आहे, विकासाचे महापुरुष म्हणून विखे साहेबांकडं बघितलं जातं. आणि या 2 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आज आपण मीडियावर, सोशल मीडियावर प्रत्येक ठिकाणी बघत आहात का प्रत्येक गावातून, प्रत्येक छोट्या छोट्या लिमगाव असो, सावळीवर असो, अशा ठिकाणून सुद्धा हे उपक्रम चालू आहे. त्यातूनच साहेबावर प्रेम करणारे ही जनता म्हणजे अपार प्रेम करणारी आहे, हे एक साहेबांच्या याच्यातून लक्षात येते. आज आम्ही छोटे बाबा मंदिर आहे, साईनाथ हायस्कूल आहे, बाकीचे जे छोटे मोठे जे शिर्डीतले गरजवंत विद्यार्थी, ज्यांना सर्वांना वह्या, पुस्तकं, कंपास असे पूर्ण आम्ही वर्षातून साहेबाच्या वाढदिवसानिमित्त वर्षातून 2 वेळेस आम्ही 2-3 वेळेस आमच्या महासभाची पुण्यतिथी असन, विखे साहेबांचे वाढदिवस असतील, या निमित्त आम्ही हे उपक्रम आम्ही दरवर्षी राबवत असतो. सर्व खंडोबा मंदिर देवस्थानचे कर्मचारी वर्ग, सर्व विश्वस्त वर्ग, समस्त नागरी परिवाराच्या वतीने विखे साहेबांना पुन्हा खूप खूप शुभेच्छा. ओम साईराम. जय मल्हार. ओम साईराम. आज या ठिकाणी आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री व आमचे प्रमुख मार्गदर्शक नामदार राधाकृष्णजी विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी आमच्या संस्थेच्या वतीने गोरगरीब मुलांना वह्या पुस्तकांचं वाटप केलं जातं. तर आमच्या जी शाळा आहे, ज्या शाळेत आम्ही शिकलो, आमचे वडील जिथं अध्यापनाचं काम करत होतं, त्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना दरवर्षी वह्या, पुस्तकं, कंपासचं मोफत वाटप केलं जातं. तर आज विखे पाटील परिवार आणि आमच्या कुटुंबाचे 3 पिढ्यापासूनचे संबंध असल्यामुळे, तसेच आमचे प्रमुख मार्गदर्शक राधाकृष्णजी विखे, सुजयदादा विखे, शालीनताई विखे हे आमचे कुटुंब प्रमुख म्हणून आम्ही त्यांना मानतो. तर त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने समस्त नागरी परिवार, तसेच खंडोबा मंदिर देवस्थान कर्मचारी वर्ग व समस्त सुवर्णकार समाज शिर्डी व शिर्डी ग्रामस्थाच्या वतीने नामदार साहेबांना वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा देतो व त्यांना अधिक त्यांच्या पदावर बढती मिळावी व त्यांचे आरोग्य निरोगी जावो ही खंडोबाचरणी व साईबाबांचरणी प्रार्थना करतो. ओम साईराम. जय मल्हार. माननीय राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त खंडोबा मंदिर ट्रस्ट आणि मित्र परिवारातर्फे आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोठे बाबा शाळेस त्यांनी भेटवस्तू म्हणून मुलांना वह्या, पुस्तके आणि योग्य असं मार्गदर्शन केलं. त्यावेळी आमचे प्रतापराव जगताप साहेब व इतर लोक उपस्थित होते. मुलांना वस्तू रूपाने जे दिलं त्याचा सर्व आशीर्वाद साहेबांच्या पाठीशीच असेल. त्यानंतर पुढच्याही कामात त्यांना प्रेरणा मिळेल, पुढे यश मिळो अशी आमच्या सगळ्यांतर्फे त्यांना आम्ही आश्वासन देतो. आणि मुलांचे गोडरूपी असे आशीर्वाद, प्रेरणा, त्याच्यानंतर पुढच्या प्रगतीस वाटचाल व्हावी म्हणून सगळ्यांच्या शुभेच्छा. नामदार साहेबांनी हा जो उपक्रम सर्वांसाठी दिलाय तो सगळ्यांच्या दृष्टीने फारच कौतुकास्पद आहे. आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोठे बाबाच्या वतीने साहेबांना वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा. नमस्कार. श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क. येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती. 5 एकरमध्ये 100% लीगल, सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार. अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर DP रोड लगत विकसित प्लॉट्स. आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर. सुरक्षित गुंतवणूक, तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स. सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर. साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण. आजच बुकिंग करा
मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती.